नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. उद्योजकता आणि स्टार्टअप या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागच्या वेळेस मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की 19व्या शतकाच्या शेवटाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कुठला एक उद्योग पुण्याजवळ सुरू केला होता आणि त्याची बरीच उत्तर बऱ्याच जणांनी दिलेली आहेत. त्यात मला पहिलं मिळालेलं उत्तर हे अमोल रेळकर यांनी पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर लागली सतीश इनामदार यांनी पण त्याचं उत्तर पाठवलं, पण अर्थातच अमोल रेळेकरचं 15 ऑगस्टला सकाळी सकाळीचे उत्तर आलं. हा जो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी उद्योग सुरू केला होता तो म्हणजे पैसा फंड ग्लास वर्क आणि ही फॅक्टरी, आणि ही जे तळेगाव जवळ हे फॅक्टरी सुरू केली होती. ही जी फॅक्टरी जी सुरू झाली आणि यामागची जी संकल्पना होती ही पूर्णपणे अंताजी दामोदर काळे ह्या एका शिक्षकाची होती. आणि या शिक्षकांनी ही अशी एक कल्पना काढली की देशातील प्रत्येकाने जर दरवर्षी एक पैसा दिला तर लाखो रुपये जमा होतील, आणि देशातील प्रत्येकाने जर दर महिन्याला एक पैसा दिला तर करोडो रुपये जमा होतील, आणि प्रत्येकाला शक्य नसल्यास प्रत्येक कुटुंबाने एक पैसा दिला तर खूप मोठी रक्कम उभा राहील, आणि या रकमेतून आपल्याला एक उद्योग सुरू करता येईल. आणि हा एक ब्रिटिशांच्या विरुद्ध एक स्वदेशीचा एक चांगला लढा असेल. आणि हे अशा पद्धतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि वासुकाका जोशी आणि इतर बाकीचे जे होते त्यांनी याला सहाय्य केलं आणि ही कल्पना सुरू झाली. पहिल्यांदा अंताजी दामोदर काळे यांना सर्वांनी वेड्यात काढलं. ते एक अत्यंत ध्येयवादी शिक्षक होते, पण त्यांना सर्वांनी वेड्यात काढलं की काय कल्पना, असं कोण देणार आहे, असं काय सुरू होणार आहे. पण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि इतरांच्या साह्याने हा जो पैसा ग्लास फंडची तळेगाव जवळची फॅक्टरी सुरू झाली. आणि हा एक मला वाटतं भारतातलाच नव्हे तर जगातला पहिला क्राऊड फंडिंगचा हा एक्सपेरिमेंट होता आणि जो यशस्वी झाला. आणि आज क्राऊड फंडिंग हे मोठ्या प्रमाणात होतं, आणि किंबहुना मी असं म्हणेन की असे काही म्हटलं असेल की हा प्रयोग भारताच्या बाहेर झाला, पण नाही, हा प्रयोग 19व्या शतकाच्या शेवटी भारताचे थोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा सुरू केला. मंडळी, अजून एक बातमी आहे की काही दिवसापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन यांनी एक योजना, एक स्पर्धा जाहीर केली. आणि ही डिपार्टमेंट ऑफ कंझ्युमर अफेअर्स बरोबर ही स्पर्धा त्यांनी जाहीर केली. आणि ही स्पर्धा अशी होती की याला त्यांनी नाव दिलं की ओनियन ग्रँड चॅलेंज. आणि आपल्याला माहिती आहे की कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात भारतात होतं, त्याचं नुकसानही मोठ्या प्रमाणात होतं, आणि या कांद्याच्या पिकाला वाचवण्याकरता, त्याचं एक संरक्षण करण्याकरता आणि योग्य रीतीने स्टोअर करण्याकरता टेक्नॉलॉजीज आणि प्रोसेसिंग करता भारत सरकारने वेगवेगळ्या अशा कल्पना मागवलेल्या आहेत. आणि याच्यातली जी पहिली स्टेज आहे किंवा पहिली पायरी आहे की म्हणजे हे काय करता येईल, ही आयडिएशन म्हणजे याची कल्पना, याबद्दल त्यांनी या मागितलेल्या आहेत. या कल्पनेला एक स्टार्टअपच्या ह्याच्यात म्हणतात की POC म्हणजे प्रूफ ऑफ कन्सेप्ट. तुमचं जे कन्सेप्ट आहे तर त्याचं प्रूफ कसं आहे हे तुम्हाला या कल्पनेबरोबर द्यायचं आहे. आणि त्याला एक 75,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा भारत सरकारने जाहीर केलेलं आहे. हा जे पहिली जी स्टेज आहे आयडिएशन किंवा कल्पनेची निर्मिती करण्याची, सध्या चालू झालेली आहे. ज्यांना कोणाला ह्याच्यात प्रयत्न करायचा असेल त्यांनी doca.gov.in/GOC या साईटवर याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. तेव्हा मंडळी, मला वाटतं कुठली तरी काहीतरी याच्यावर विचार करून एक कल्पना नक्कीच शोधून काढण्यात काही गैर नाही. आणि मला खात्री आहे की आपल्यातले प्रत्येक जण ह्याच्याकरता प्रयत्न करेन. आपण आज कांद्याची होणारी नासाडी, कांद्यापासून होणारं नुकसान, असं म्हटलं जातं की भारतात सुमारे दरवर्षी 11,500 कोटी
नुकसान भारताला हे जे पदार्थ खराब होतात, हे जे पिकं खराब होतात, म्हणजे कांद्यासारखे असतील, टोमॅटो असतील किंवा बाकीचे असतील, याच्यापासून होतात. पण मला असं वाटतं की ह्यापेक्षा हे जे नुकसानीचा आकडा आहे हा ह्याच्यापेक्षा जास्ती असेल, कारण काही लोक तो सरकारला कळवत नाहीत आणि त्याची एक जी खरी जी कल्पना आहे ती आपल्याला येत नाही. पण हे जे कांद्याचं संरक्षण, गोदामात त्या कांद्याचं नीट साठवणी आणि त्याच्यासारख्या इतर पदार्थांची सुद्धा साठवणी एक मोठा एक असा विषय, आणि त्यात ऑलरेडी काही एक प्रयत्न करणारी जी उद्योजकता आहे, ती आज माझ्याबरोबर इथे आहे. ती फारच तरुण, यंग अशी एंटरप्रेन्योर आहे, उद्योजकता आहे. तिचं वय मी सांगत नाही, पण मी असं म्हणेन की ती जवळ-जवळ माझ्यापेक्षा एक 45 वर्षांनी लहान आहे. म्हणजे तिच्यात आणि माझ्यात हे 4.5 पिढ्यांचं अंतर आहे, आणि ही यशस्वी उद्योजिकता आज आपल्याबरोबर आहे आणि तिचं नाव आहे कल्याणी शिंदे. कल्याणी शिंदे, मी तुला तुझं म्हणतो कारण हे 4.5 पिढ्यांचं अंतर आहे. तर येस. तुझं हे माझ्या चॅनलवर मी स्वागत करतो. आणि धन्यवाद. मला वाटतं की कल्याणीपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि तिने जो उद्योग सुरू केलेला आहे तो भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, शेतीच्या, कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याचं महत्त्व तर तुम्हाला कळेलच, पण त्यातून तुम्ही स्वतः, मला वाटतं काहीतरी मोटिवेशन, स्फूर्ती घेऊन या क्षेत्रात याल. आज हे जे ॲग्रीटेक म्हणजे कृषी तंत्रज्ञान क्षेत्र आहे, त्याला खूप मोठ्या प्रमाणात अशा स्टार्टअपची जरुरी आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणात आज लोक लागणार आहेत. तेव्हा कल्याणी, तुझं पुन्हा एकदा स्वागत. आणि मी तुला अ, अ, मीच तुझी ओळख करून देण्यापेक्षा मी तुला सांगेन की तू तुझ्याबद्दल, म्हणजे प्रथम तुझं शिक्षण काय झालं, तुझ्या कौटुंबिक जी बॅकग्राऊंड आहे ती काय आहे, आणि याबद्दल थोडी, आणि तू कुठली आहेस वगैरे याबद्दल तू सांगावंस असं मी तुला विनंती करतो. सर्वात प्रथम सर धन्यवाद मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि तुम्ही ह्या विषयाची एवढी खोल माहिती दिल्याबद्दल. कारण सर्वांना एक बेसिक कॉन्टेक्स्ट आपण ज्याला म्हणतो ते कळणं खूप गरजेचं आहे. तर माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी मूळची लासलगावची आहे. तर लासलगाव याला आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कांदे कांद्याचं मार्केट प्लेस असं म्हटलं जातं. आणि माझं शालेय शिक्षण तिथे झालंय. माझी मला वाटतं भारतातलं कांदा उत्पादन आहे 50% लासलगाव, नाशिक या क्षेत्रातून होतं. माझं येस, बरोबर? येस, अच्छा, ओके. बरोबर. येस. सो त्या मार्केट प्लेस जवळच, म्हणजे माझी फॅमिली तिथेच राहते. माझं शालेय शिक्षण तिथंच झालंय. आणि माझे जवळचे सर्व नातेवाईक किंवा आमचे घरी सुद्धा स्वतः बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचं आहे. कांदा, टोमॅटो, ग्रेप्स हे सगळे पिकं जे आहेत ते आमच्याकडे दरवर्षी होतात. तर ज्यावेळेस मी शाळेत होती त्यावेळेस हे कॉन्व्हर्सेशन ज्याला आपण म्हणतो, की घरातही आपला तोच विषय चालतो, की "हां बाबा, कांद्याला यावर्षी भाव नाही, असं नाही, तसं नाही, इतका खराब होतोय, तितका खराब होतोय." आणि सेम टाईमला लासलगावमध्ये असल्याचा फायदा, की आम्हाला दुसरी बाजू ही ऐकायला मिळत होती. कारण व्यापाऱ्यांच्या बाजूने काय चॅलेंजेस आहे, एक्सपोर्टला काय चॅलेंजेस आहे, मंडीमध्ये, ए मार्केटमध्ये काय होतंय. तर ते जरा थोडंसं तिकडून बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग होती. पण मला त्यावेळेस फक्त एवढं होतं, की इन्फॉर्मेशन होती. पण यातून करायचं काय ते माहीत नव्हतं. आणि ॲज कोणीही मिडल क्लास फॅमिलीमधला चाइल्ड जे इंजिनिअरिंगचं स्वप्न दाखवलं जातं, त्यानुसार मीही तिकडे वळाले. आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ॲज अ सेफ ऑप्शन, एक मुलगी म्हणून ते एक डोक्यात घेऊन कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतलं अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर. सो मी अराउंड 2014 ला तिकडे ॲडमिशन घेतलं आणि 2018 पास आउट आहे. सो मी जोपर्यंत माझ्या 3rd इयर इंजिनिअरिंग पर्यंत आली, तेव्हा थोडंसं मला रिअलाईज झालं, की माझ्या आजूबाजूचे सगळे लोकं प्लेसमेंटसाठी इतकं प्रयत्न करतायत किंवा इतकं त्यांचं स्टडी चालू आहे, इतकं इंटरव्ह्यूज देत आहेत. पण मी जरी ते करत असले तरी मला त्यात इंटरेस्ट नव्हता. तर आपल्याला काय करता येईल जेणेकरून आपला म्हणजे माझे जे स्किल सेट आहे ते यूज होतील. आणि त्या दृष्टीने मग मी थोडंसं बघायला लागले, की अजून काही आहे का? ज्यामध्ये मी टेक्नॉलॉजीचा वापर करून काही करू शकते. आणि त्यावेळेस काही ऑप्शन्स मला मिळाले आणि त्यानुसार ती जर्नी सुरू झाली. तर मग हे जी एक कल्पना आहे तुझी,
की कांद्याचं साठवणी किंवा स्टोरेज ऑफ ओनियन्स आणि त्यांचा एक त्याला चांगल्या कंडिशन्स मध्ये ते राहावेत. हे तुला कसं कांद्याच्या म्हणजे एकंदर तुमचं सगळं शेती कांद्यातली असल्यामुळे त्याच्यातून तुला ही कल्पना आली. पण त्याची ही कल्पना पुढे ती डेव्हलप करण्याकरता तू काही प्रयत्न केलेस का? किंवा त्याच्यावर काही काय करता येईल हा विचार जो आहे तू कसा काय तो विचार तू केलास आणि ते तुझे जे मी म्हणेल प्रूफ ऑफ कन्सेप्ट हे कसं काय डेव्हलप केलंस तू? राईट. तर जसं मी बोलली, की साधारणतः इंजिनिअरिंगमध्ये असताना मला ही थोडीशी थर्ड इयरलाच साधारणतः जास्त जाणवली. कारण आपण जर म्हणजे एक 3-4 वर्षापूर्वी बघितलं तर एक लाट आली होती ज्यावेळेस आपण कांदा लिटरली शेतकऱ्यांचं असं होतं, की ट्रान्सपोर्टेशनचा खर्च परवडत नव्हता, इतका कांद्याचा भाव खाली गेलेला बरोबर. होता. हम्म. तर त्यावेळेस असं होतं, की घरात हे कन्व्हर्सेशन सारखं होतंय, की आत्तापर्यंत आपण एवढा खर्च जितका कांद्याला करतोय, तितका खर्च आपण फक्त द्राक्षाच्या शेतीतच करत होतो. पण आज तो तेवढ्याच बरोबरीने खर्च आपण कांद्याच्या शेतीला करतोय. जेव्हा की ती सिच्युएशन तशी नव्हती. ग्रेप्स इज अ कॅश क्रॉप, कांदा नाहीये. तर ह्या सिच्युएशनला बघता मी म्हटलं, की जर दरवर्षी आपलं एफर्ट वाढतंय, आपलं इन्व्हेस्टमेंट वाढतीये, आपलं लक्ष किंवा ज्या पद्धतीने आपण शेती करतोय ते आपण कुठे ना कुठे इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय, तर त्याचा आउटकम हे फिक्स्ड का नाहीये? आउटकम इतकं व्हेरिएबल का आहे आणि व्हेरिएबिलिटीमध्ये पण कायम डाउन साइडलाच का आहे? तर हे जे ट्रिगर पॉइंट होतं त्यावरती थोडंसं तिथून ही आयडिया थोडी सुरू झाली, की आपल्याला या क्षेत्रात थोडं बघितलं पाहिजे. आणि माझ्या लेव्हलला मी आमच्या घरातले काही सॉरी. माझ्या लेव्हलला आमच्या घरातले काही रिलेटिव्हज होते किंवा लासलगावचे काही लोकं होते. त्यांच्याशी इंटरॅक्शन करून ह्या एरियाबद्दल थोडीशी माहिती मी गोळा करायचा प्रयत्न केला. त्यानंतर ऑनलाईन जितकंही मटेरियल अवेलेबल होतं या स्पेसबद्दल ते मी बघितलं, वाचलं. कोणी काय रिसर्च केलाय, कोणी नाही केलाय, कोणी काही आर्टिकल्स लिहिलेत का या विषयावर, त्यांचं काय म्हणणं आहे, की असं का होतंय? आणि ते थोडंसं लक्षात घेता मग मला आलं, की आपल्याला कुठेतरी एक सपोर्टची गरज आहे हे सुरू करायला. आणि मी हेच म्हणेल, की असं आपण म्हणतो, की आपल्याकडे एक आयडिया आहे, कल्पना आहे आणि आपण सुरू करतो, तर ते लाइकली टू फेल्युअर आहे. कारण आपल्याला एक प्रोसेस माहिती नाही, मेथड माहीत नाही आणि एवढे रिसोर्सेस आपण इन्व्हेस्ट करायचे एखाद्या आयडियामध्ये, तर ती थोडीशी वेल डिफाईन्ड, वेल रिसर्च्ड आयडिया असणं खूप गरजेचं बरोबर. आहे. हम्म. तर त्याच वेळेस मला 4th इयरमध्ये असताना जेव्हा मी थोडासा रिसर्च केला होता, मला डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर म्हणून एक संस्था आहे, जी टी-सी-एस फाउंडेशन इनिशिएटिव्ह आहे नाशिकला. तर ते एक त्यांचं सी-एस-आर इनिशिएटिव्ह आहे टी-सी-एस फाउंडेशनचं. तर ते एक इन्क्युबेशन सेंटर आहे. त्या मला इन्क्युबेशन वाटतं हे टाटा कन्सल्टन्सी येस. सर्व्हिसेसचं जे इन्क्युबेटर आहे, हां. भारतातलं सर्वात मोठं असं येस. इन्क्युबेटर आहे, राईट? येस, येस. आणि ते जे इन्क्युबेटर आहे, इन्क्युबेशन म्हणजे थोडक्यात असं असतं, की ते आपण जसं लहान मुलांचं इन्क्युबेशन असतं हॉस्पिटलमध्ये जसं आपलं ऐकलेलं आहे, की त्यांना ते बरोबर. एक काही एन्व्हायर्नमेंट क्रिएट केलं जातं, ज्याच्यामध्ये ते बाळ त्याच्या नॅचरल कंडिशन्सला फुलतं, फलतं असं आपण म्हणू शकतो थोडक्यात. तर सेम हा जो प्रकार आहे, तो इथे आपण स्टार्टअप्समध्ये त्यांनी केलाय. तर जे मुलं असतात किंवा जे इनोव्हेटर्स असतात, ज्यांच्याकडे काही ना काही आयडिया आहे किंवा कल्पना आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये, ते त्यांना त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये इन्व्हाईट करतात. त्यासाठी प्रोसेस असते सिलेक्शनची, त्याचे काही थीम्स असतात. त्यानंतर सिलेक्शन नंतर तुम्हाला इन्व्हाईट करतात आणि त्यांचा एक प्रोग्रामचा एक पिरियड असतो. साधारणतः 12 ते 18 महिन्याचा असतो. ज्यामध्ये ते तुम्हाला ॲज अ इनोव्हेटर सगळे रिसोर्सेस द्यायचा प्रयत्न करतात. जिथे तुम्हाला काय काम करायचंय त्याच्या अवती-भोवती ते तुम्हाला मदत करतील. त्यामध्ये थोडी कल्याण एक मिनिट, सगळे रिसोर्सेस म्हणजे काय काय रिसोर्सेस असतात? राइट. कारण येस. इथल्या काही जणांना इन्क्युबेटर हा सुद्धा एक मला वाटतं नवीन कन्सेप्ट येस. आहे. येस. हम्म. सो रिसोर्सेसमध्ये जसं की तुम्हाला काही फंडिंग इनिशियल सपोर्ट जो असतो, जसं ॲज अ स्टाइपेंड तुम्हाला काही अमाउंट दिली जाते, ज्यातून तुम्ही ओके. तुमचे प्लस तुमचे जे लागणारे एक्सपेन्सेस आहे फॉर द स्टार्टअप सुरू करायला किंवा आयडिया व्हॅलिडेट करायला, ते तुम्ही तिथून घेऊ शकतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो रिसोर्स आहे, तो आहे नेटवर्क. तर ॲज अ इनोव्हेटर किंवा ॲज अ कॉलेज स्टुडंट माझ्याकडे माझे घरचे आहेत, जे शेती करतायत. पण माझ्याकडे सगळ्या इकोसिस्टमचा ॲक्सेस नाहीये. आता कांद्याच्या क्षेत्रामध्ये जर आपण बघायला गेलो तर शेतकरी, व्यापारी, मार्केट कमिटी, एफ-पी-ओ, फार्मर प्रोड्युसर कंपनी, प्रायव्हेट कंपनीज बरेचसे लोकं आहेत ज्यांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. पण यांचा ॲक्सेस माझ्याकडे नव्हता. तर हा जो नेटवर्क आपल्याला क्रिएट करायचा आहे, तो हे लोकांचे जे कॉन्टॅक्ट्स किंवा ऑलरेडी ॲक्सेस पॉइंट्स असतात त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. तिसरा जो असतो तो आहे आपला मेंटरशिपचा.
आता आपण सुरू करतोय, पण सुरू कसं केलं पाहिजे, रिसर्च कसा केला पाहिजे, तुम्ही आधी कोणाला भेटले पाहिजे, कोणाला बोललं पाहिजे, त्याला कसं डॉक्युमेंट केलं पाहिजे, हा जो पूर्ण संकल्पना आहे, त्याची ती मेंटरशिप प्रोव्हाईड केली जाते आणि त्यावरती ते म्हणजे काम सुरू केलं जातं. तर ह्या काही प्रकारचे रिसोर्सेस आपल्याला त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये मिळतात, जेणेकरून आपल्याला एक पाथ आपला डिसाईड होतो, की आपल्याला या मार्गावर चालायचं आहे आता आणि कसं काय-काय तिथे येतील. तर मी 2018 मध्येच म्हणजे मी माझ्या फायनल इयरमध्ये असतानाच ते इन्क्युबेशन सेंटर जॉइन केलं होतं ॲज अ इनोव्हेटर. म्हणजे तेव्हा तू ठरवलं होतंस, की आपल्याला हा स्टार्टअप सुरू करायचा आहे, आपल्याला उद्योजक बनायचं आहे. हे कदाचित नाही, तर अच्छा. कदाचित नाही. तर त्यावेळेस हं, माझं असं होतं, की ही काहीतरी वेगळी अपॉर्च्युनिटी आहे, जिथे हं, माझे स्किल्स यूज होतील आणि मला हे दिसत होतं, की नाही कोणासाठी तरी, पण ॲट लीस्ट ॲज अ प्रोजेक्ट मी माझ्या घरच्यांना जरी मदत करू शकली याच्यातून, हं, ॲट हं, हं. माझी जी कम्युनिटी आहे, जिथून मी आली आहे, त्यांना जरी मदत करू शकली, तरी त्याचं साकार झाल्यासारखं आहे, की ॲट ते लार्ज स्केलला कसं होईल ते आयडिया नव्हतीच. हं, कारण मुळात आपण ज्यावेळेला म्हणतो मी जे आज ही व्हिडिओ बघणार आहे, त्यांना पण मी सांगू इच्छिते, की सगळ्यांना असं वाटतं, की बिझनेस उभं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस माझ्यासाठी पण तेच होतं. त्यामुळं मी कधी हा विचारच नाही केला, की मी करूही शकते. फक्त माझं एवढं होतं, की एका प्रोजेक्ट लेव्हलला माझ्याकडे काहीतरी आयडिया आहे. मला चांगली अपॉर्च्युनिटी भेटली, त्यांनी मला सिलेक्ट केलंय. तर मी माझं 100% जे आहे ते देऊन यातून काय निघतं ते बघूया. तर हं, हं. साधारणतः जेव्हा 6 महिने डाउन द लाईन आम्ही ज्यावेळेस रिसर्च सुरू केला, शेतकऱ्यांशी बोललो, प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, की एक्झॅक्टली कुठे आम्हाला काम सुरू करायचं आहे. त्यानंतर थोडंसं रिअलाईज झालं, की कदाचित आम्ही राइट पाथवर आहे. कारण आम्ही ज्या नेटवर्कमधल्या लोकांशी बोलत होतो, जे डोमेन एक्सपर्ट्स असतात, काही-काही मोठ्या पोझिशन्सला असतात, त्यांनी जे सांगितलेले इनपुट्स होते आणि ते इन्कॉर्पोरेट करून आम्ही कुठेतरी पुढे चाललोय. त्यामुळे थोडा एक कॉन्फिडन्स आला आणि मग मला त्या गोष्टी लक्षात यायला लागल्या, की एंटरप्रेन्योरशिप कशाबद्दल असते. एक स्टार्टअप म्हणजे काय असतं आणि ज्यावेळेस ते टर्म्स आमच्यासाठी क्लिअर व्हायला लागले, त्यानंतर आम्ही त्या याच्यावरती, की चला ठीक आहे, काहीतरी करू शकतो आपण. आणि मग थोडंसं त्यानंतर माझं कन्फर्म झालं, की नाही आपण या मार्गी लागू शकतो, आपण करू शकतो. नाही काही तर आपण बघूयात, की आपल्याला ह्या प्रोजेक्टमधून आपण ह्या फार्मिंग कम्युनिटीला आपल्या नाही तर ह्या स्टेटच्या, नाशिकच्या त्यांना काही मदत करू शकतो का? तर त्यावेळेस ती थॉट आली. म्हणजे तुझा जो प्रॉब्लेम होता बेसिकली प्रॉब्लेम हा होता, की कांद्याचं साधारण एक 30 ते 40% मला वाटतं वाया राइट. जातात. तर येस. ते वाचवणं हा तुझा प्रॉब्लेम होता आणि त्याकरता काय करायला पाहिजे? मला हं. वाटतं हे तुझ्या स्टार्टअपचा मला वाटतं तो पुढची जी डायरेक्शन म्हणता येईल ती होती. बरोबर आहे आणि याच्यामागे तुझं उद्दिष्ट जे होतं तू एके ठिकाणी म्हटलेलं आहेस, की to reduce crop wastage by almost 15 to 20% by providing physical digital offerings to farmers. राइट. येस. हा तू प्रॉब्लेम तो डिफाईन केला आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला. आणि येस. मला वाटतं तू जवळ-जवळ 4 वर्ष या इन्क्युबेटरमध्ये राहिलीस. बरोबर आहे का? नाही 1 वर्ष होते. बरं. त्यानंतर वी वर इन मल्टिपल म्हणजे एकदा इन्क्युबेटरच्या बाहेर निघाल्यानंतर तुम्ही थोडंसं तुमच्या रेव्हेन्यूकडे लक्ष देता, थोडं तुम्ही बाहेरचे काही ग्रँटकडे लक्ष देता. तर त्यानंतर ऑलमोस्ट आत्तापर्यंत 8 ते 10 प्रोग्राम्स आहेत ज्याचे मी पार्ट होते आणि हं, काही हं, हं. गव्हर्नमेंट रिलेटेड प्रोग्राम्स होते, काही प्रायव्हेट इन्क्युबेशन प्रोग्राम्स होते आणि त्यातून कुठून काही फंडिंग, कुठून मेंटरशिप, कुठून ॲक्सेस काही रिसोर्सेस आम्ही कलेक्ट करत गेलो आणि आम्ही आजपर्यंत इथे पोहोचलोय. गव्हर्नमेंटचे जे तू आता मेन्शन केले, की काही-काही गव्हर्नमेंटचा तुला सपोर्ट मिळाला किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सनी तुला हेल्प केली. तर त्या अशा कोणत्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स होत्या आणि त्यांनी काय तुला मदत केली म्हणजे? राइट. सो आता आम्ही 2 ग्रँट प्रोग्राममध्ये आहोत. फर्स्ट इज बायरॅक. तर बायरॅक ही गव्हर्नमेंट फंड आहे, जे मिनिस्ट्रीकडून दिलं जातं फॉर टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इन दिस स्पेस. तर म्हणजे हे ॲग्रीटेकमध्ये का सगळ्या स्पेस? ॲग्रीटेकमध्ये किंवा नाही, ॲग्रीटेक. बाकी हेल्थ केअरमध्ये पण आहेत त्यांचे काही. अच्छा, अच्छा. ओके. ॲग्रीटेकमध्ये पण आहेत. आता त्यांचे प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळं ग्रँट्स आहेत. तर त्यांची आम्हाला एक 50 लाख ची ग्रँट मिळाली आहे हं, आणि हं. दॅट ग्रँट इज त्याचं नाव काय म्हणालीस तू म्हणजे बायरॅक, बायरॅक, बाहेर बायरॅक बाहेर ग्रँट, बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रँट म्हणून आहे. हे तर कुठे दिल्लीला आहे का यांचे मुख्य ऑफिस आहे सर का? ॲक्चुअली त्यांची वेबसाईट असते, सगळी प्रोसेस अच्छा, ऑनलाईन अच्छा. होते. तुम्ही ओके. अप्लाय करा, तुमचं चॅलेंज स्टेटमेंट मॅच झालं पाहिजे. मल्टिपल राउंड्स ऑफ सिलेक्शन होतं. हं, त्याच्यामध्ये हं. भरपूर तुमच्याकडून डेटा घेतला जातो टू व्हॅलिडेट की तुम्ही खरंच कुठल्या दिशेला काम करताय आणि त्यातनं काही आउटकम निघेल का?
आणि मग ते फायनली डिसाईड केलं जातं आणि तोही फंड माइलस्टोन बेसिसवरती क्वार्टरली किंवा 6 माइलस्टोन म्हणजे जसे तू पुढच्या प्रगती करत जाशील तसं त्यावरती तसं ते तुम्हाला तसं. फंड मिळत जाईल. पण ही सो माहिती तुला इन्क्युबेटर मध्ये मिळाली का तुझ्या एकंदर रिसर्च मध्ये वगैरे कारण पुष्कळांना हे माहितीच नसते की असं काही मिळतं, कुठे नाही, मिळतं. राइट, राइट. सो हो, इन्क्युबेटरचा नक्कीच फायदा होतो. तर मुळात इन्क्युबेटरचा फायदा हा असतो, की माझ्यासारखे बरेचसे जे इनोव्हेटर्स आहेत, ज्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रात स्टार्टअप्स आहे, आम्ही सगळे एकत्र असतो. तर कदाचित मला नाही माहिती, पण माझ्या कोणत्यातरी कलीगला माहीत असेल ज्याचं स्टार्टअप. तर इन्क्युबेटर किंवा अशा लोकांच्या म्हणजे संगतीत राहण्याचा हा फायदा असतो, की कन्व्हर्सेशन त्याचबद्दल होतं. तर माझ्या बाबतीत तर असं आहे, की माझे कलीग्स पण तेच आहेत, माझे मित्र पण तेच आहे किंवा मैत्रिणीही त्याच आहेत. त्यामुळे जे कन्व्हर्सेशन आमचं होतं, ते स्टार्टअप रिलेटेड किंवा फंडिंग रिलेटेड किंवा कशाही रिलेटेड. तर ते आय थिंक त्याचा खूप जास्त फायदा होतो. पण दुसरं हे, की ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना, की पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतं, तशी ती थोडीशी हे आहे, की तुम्ही एकदा ह्या क्षेत्रात उतरले आणि ज्यावेळेस तुम्हाला माहिती की चला ठीक आहे तुमचं तर सोडा, पण तुम्हाला अजून 3 लोकांना सॅलरी द्यायचीच आहे या मंथ एंडला, तर तुम्हाला हातपाय मारावेच लागणार. त्यामध्ये तुम्ही ग्रँट शोधणार, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट शोधणार, तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करायचं चॅनल्स बघणार आणि त्यावेळेस तुम्ही रिसर्च आपोआपच करतात, जिथून तुम्हाला हे गोष्टी कळतात. सो असं आहे. आणि म्हणजे पण हे जे सुरू करायचं आता तू म्हणजे त्या फ्लो बरोबर गेलीस, की काहीतरी करायचंय, पहिल्यांदा काहीतरी कुटुंबाकरता काही मिळालं तरी चालेल राइट. वगैरे हां, आणि हां. मग नंतर ह्याला तू मोठ्या प्रमाणात स्टार्टअपमध्ये करण्याचा विचार केलास आणि त्या दृष्टीने प्रवास सुरू केला. पण मध्ये कुठे अशी भीती वाटली नाही आणि वाटली तर ती भीती तू कशी घालवलीस आणि असं कसं एक डिटर्मिनेशन म्हणतात किंवा एक संकल्प म्हणतात, तर तो कसा तू स्वतःत आणलास, की नाही हे करायचंच आहे? नाही. आय थिंक भीती नाही, पण थोडंसं एक पॉइंटला असं होतं, की म्हणजे जे मी बोलली ना, की सुरुवातीला मी विचार पण नाही केला, की मी स्टार्टअप करू शकते. कारण माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच कधी केलेलं नाहीये. म्हणजे यू आर अ फर्स्ट इनफॅक्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. एंटरप्रेन्योर. पहिल्या पिढीतली उद्योजक आहेस तू. येस, तो कोणीच नाहीये. त्यामुळे हं. घरच्यांना याबद्दल कधी माहितीच नाही. जर तुम्ही माझ्या आई-वडिलांशी बोलाल, तर त्यांना एक 3 वर्षापूर्वी स्टार्टअप या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता किंवा एंटरप्रेन्योर या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. तर ॲज अ मिडल क्लास फॅमिलीमध्ये ते काय अपेक्षा करतील, की तू एखादा जॉब घ्यावा, सेटल व्हावा. तर ते जे म्हणतो ना, की ते थोडंसं फ्रिक्शन होतं. आणि तो सुद्धा आय-टी मधला जॉब म्हणजे पहिल्यापासून अगदी प्रचंड मोठी सॅलरी आणि येस, सुविधा येस, वगैरे. येस, येस. हे तू सो बाजूला सारून. ते त्यांच्या डोक्यात होतं आणि त्यामुळे थोडंसं होतं. त्याचबरोबर आता एक तर आपण म्हणतो की फरक नाही पडत, पण रिलेटिव्हज असतातच. त्यांना हे वाटतं इनफॅक्ट माझे रिलेटिव्हज जे म्हणजे काय म्हणतात ॲग्रीकल्चर इकोसिस्टम मधले आहेत, तेही म्हणत होते की "तू इथे येऊन काय करते? तू तर शिकलेली आहे, जा की बाहेर जॉब कर, हे हो, वगैरे कर." अच्छा. सो हे सगळं असतंच. सो हं. आय थिंक तो एक थोडा फ्रिक्शन येतो. बट माझं आय वॉज ऑल्वेज अ चाइल्ड म्हणजे मी कायम अशी होती की जेव्हा मी कोणाशी बोलते, जोपर्यंत त्यांना ती गोष्ट समजत नाही, तोपर्यंत आय डोंट गिव्ह अप. सो माझं ते असं आहे, की जोपर्यंत स्पष्ट बोललं आणि कळत नाही, तोपर्यंत मलाही शांती येत नाही आणि समोरच्यालाही मी चैन बसून देत नाही. सो ही जी गुड. हं, आहे, हं. तर ती त्यामुळे मी घरच्यांना माझ्या म्हणजे मला आठवतं, की आम्ही ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं 6 महिन्यानंतर, 6 महिने त्यांनाही असं वाटायचं, की मी प्रोजेक्टवर काम करतीये. यानंतर मी एखाद्या जॉबला लागून जाईल. 6 महिन्यानंतर ज्यावेळेस मी ठरवलं, की मला ते एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करायची आहे आणि मी डायरेक्टर होणार आहे त्या कंपनीची. त्यावेळेसचं जे कन्व्हर्सेशन होतं, की मी घरी गेली आणि आम्ही रात्री 4-4.5 तास बसलेलो. मी, हं, माझे हं. आई-वडील, माझे बहीण-भाऊ आणि ह्या रिझनसाठी, की मी लिटरली एक चॉक आणि बोर्ड घेऊन बसलेली, की असं-असं आहे, ह्यात हे रिस्क आहेत, हे नाहीये. मी काय करणार आहे, काय नाही करणार, कोणासोबत करणार आहे आणि मला असं वाटतं, की सर्वांना हे जे आहे, मला माहिती आहे फॅमिली रिलेटेड इश्यूज प्रत्येकाला असतात. की बऱ्याचशा फॅमिलीजकडून सपोर्ट नसतो, ज्यावेळेस तुमच्याकडे चांगली आयडिया पण असली तरी. पण मी हे सांगेल, की नुसतं बसून एक्स्पेक्ट करणं, की त्यांनी ते समजावं तुम्ही काय करताय, हेही खूप चुकीचं आहे. त्यांना जर माहितीच नाहीये ह्या क्षेत्राबद्दल, तर ते तुम्हाला सपोर्टही कसं करतील? तर आय थिंक पहिले तुम्ही एफर्ट करा, की त्यांना समजावं, की ह्या क्षेत्राचा माहिती द्यावी आणि मग त्यानंतर त्यांच्याकडून सपोर्ट एक्स्पेक्ट करावा. तर आय थिंक त्याच पाथवरती मी चालली आणि हं. तो होता फ्रिक्शन. बट त्याच्या व्यतिरिक्त मला असं होतं, की वन इज की मी कायमच फ्रॉम स्कूल मी अशी होती, की काहीतरी वेगळं करायला मला आवडायचं आणि सेम हे मला होतं. मला एक व्हिच वॉज व्हेरी न्यू.
मला ते म्हणजे ते चॅलेंजिंग सिच्युएशन फेस करायला आणि त्याला काहीतरी प्रॉब्लेम सोल्युशन क्रिएट करायला मला खूप आवडत होतं. अँड इट वॉज आउट ऑफ द 9 to 5 प्लेसमेंट ज्याच्यात मी कधी बसलीच नसती. सो दिस वॉज द मोटिव्हेशन टू कीप गोइंग. आणि थोडंसं एक आपण ना काय होतं की या क्षेत्रामध्ये सोशल स्टार्टअप्समध्ये स्पेशली तुम्ही एक युजर्स सोबत इंटरॅक्शन असतं तुमचं कंटिन्यू. आता मी फार्मर सोबत खूप आधीपासून इंटरॅक्ट करत आली. तर त्या इंटरॅक्शनमध्ये पण एक मोटिव्हेशन असतं, की यार हे लोकं इतकं प्रॉब्लेम बोलतात. ॲटलीस्ट आपण काही पार्ट ऑफ यांचा प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह करू शकलो, तर इट विल बी अ व्हेरी लार्ज इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी प्लस द कंट्रीज ॲग्री इकोसिस्टम. सो ते एक थोडंसं पॅरलल मोटिव्हेशन असतं व्हिच कीप्स आणि मी गोइंग. आई-वडिलांना की तुम्हाला असं वाटलं नाही का, अरे ह्याच्यात तोटा झाला तर तोटा होतो आणि तो मग कसा भरून काढणार वगैरे असं काही इश्यूज काही ॲड्रेस केले होते का त्यावेळेस किंवा हो, ते समजावलं? 100%. सो आय मेड अ प्रॉमिस. मी मला स्वतःला किंवा माझ्या घरच्यांना एक प्रॉमिस केलं होतं, की मी काहीही करेल, पण मी घरून पैसे घेणार नाही. हो. आणि ती परिस्थितीही नाहीये. सो मला माहिती आहे, की त्यांच्याकडे पैसेच नाही, की ते मला देऊ शकतील. सो इट्स लाइक अ मिडल क्लास फॅमिली ज्यांच्याकडे इन्कम जेवढा असतो, तेवढं ते डेली जे आपले ॲक्टिव्हिटीज आहेत तेवढं. असं नाही, की हं, बँकेत हं, काही हं. 10-12 लाख पडलेले आणि ते तुम्हाला देऊ शकतात. सो दॅट वॉज नेव्हर अ केस. तर मला माहिती होतं, की ते ऑप्शन नाहीच आहे. आणि मी मुळात त्यांना हे सांगितलं, की अशी कधी परिस्थिती येऊन देणार नाही, की मी तुमच्याकडून घेईन. मला वाह! जे करायचंय ते मी बाहेर काहीही करेन. बट दॅट वॉज आणि त्यामुळेच हे जे ग्रँटची माहिती मिळणे किंवा रेव्हेन्यू शोधणं ते मग तिथून होतं, की आय मग डोंट हा हॅव एनी हा जो सोर्स. मी कधी हा फ्रेंड्स हं, हं. नव्हती. हा जो तर ते कॉन्फिडन्स आहे, तीच होती. आत्मविश्वास आहे, की आपण स्वतःच्या पायावर स्वतः हे करू शकतो. तर तो कसा काय आणलास तू? आय डोंट नो कसं आणलं. आय थिंक मुळात मी आधीपासूनच थोडीफार अशी होती. म्हणजे लहानपणापासूनच मी अशी होती लाइक व्हेरी वेल नोन इन स्कूल, व्हेरी वेल नोन इन कॉलेज. हं. प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पुढे मॅनेजमेंट असो, एक्स्ट्रा करिक्युलर असो, करिक्युलर असो, काही असो. सो ते होतं आणि आय डोंट थिंक की या रिलेटेड मी कधी डाउट केलं स्वतःला. सो इट वाज लाइक की इनिशियली ऑफकोर्स थोडासा डाउट येतो. बट ज्यावेळेस मी माझ्या 1 वर्षाच्या इन्क्युबेशनमधनं थोडी बाहेर निघाली आणि त्यावेळेस असं असतं, की तुम्ही आता शोधा अजून फंडिंग, अजून ग्रँट्स. तर त्यावेळेस आपण खूप लोकांना प्रेझेंटेशन देतो, खूप इंटरॅक्ट करतो आणि यात थोडा मोठा हात इन्क्युबेशनचा पण आहे. कारण ज्यावेळेस मी त्या 1 वर्ष पिरियडमध्ये होती, त्यावेळेस आम्हाला दर दुसऱ्या दिवशी कोणीतरी भेटायला यायचं. मग आम्ही रोज काहीतरी प्रेझेंट करायचो, रोज त्यांच्याकडून इनपुट यायचं. तर आम्ही ते खूप ग्रिल झालो त्या गोष्टीमध्ये आणि खूप डेव्हलपमेंट झाली आमची त्या स्पेसमध्ये. आणि त्यानंतर जेव्हा बाहेर पडली, त्यावेळेस मला असं झालं, की आय एम गुड ॲट धिस. म्हणजे कोणाला तरी पिच करणं आणि कोणाकडून फंडिंगसाठी किंवा त्यांना काय लागतं आणि एक असतं ना, की आपण म्हणतो फंडिंग मिळणं खूप अवघड आहे. मी हे म्हणते, की ते ईझी किंवा डिफिकल्टचं नाहीच. इट्स अबाउट की ते ज्या स्पेसमध्ये फंडिंग देताय, त्या क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल आणि तुमचं काम जर खरंच कशात तरी कन्व्हर्ट होत असेल, ज्याने काही इम्पॅक्ट होणार आहे, तर त्यांना पैसा द्यायचाच आहे. सो हं, आय हं. थिंक व्हेन यू आर क्लिअर इन व्हॉट एरिया यू आर वर्किंग, तुमचं सोल्युशन राइट फिट आहे. तुमचं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन एकदम ऑन स्पॉट आहे आणि तुमचं कामही त्याच दिशेत चालू आहे, तर त्यांना पैसा द्यायचाच आहे. तर मुळात लोकांना असं वाटतं, की तुम्हाला ही 50 लाखची ग्रँट भेटली, बापरे! खूप मोठी गोष्ट आहे, खूप तयारी करायला लागली का? आय वाज लाइक तयारी आम्ही स्टार्टअपसाठी करत होतो. जे आम्हाला असंही करायचंच होतं आणि ते बरोबर होती त्यामुळे त्यांना ती फंडिंग द्यावी वाटली. सो मुळात तो जो होता तो आय थिंक दॅट हेल्प्ड. मला वाटतं ह्याच्यात एक महत्त्वाचं जे आहे कल्याणी ते म्हणजे एक तो आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवर असलेला विश्वास, की मी हे करू शकते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग. मला वाटतं तू असा कधी विचार केला नाहीस, की नाही हे माझं झालं नाही तर काय होईल किंवा होणारच नाही आणि दॅट हेल्प यू अ लॉट असं मला वाटतं, की त्याचा 100%. हे प्रत्येक 100%. उद्योजकांनी हे मला वाटतं आणि ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे त्यांनी निश्चित लक्षात ठेवा आणि आणि तू हं, मुळात नाही. असं असतं, की एक आहे, की म्हणजे तुम्ही असा विचार करू नका, की तुम्ही फेल व्हाल. पण मुळात हे आहे, की तुम्ही जरी विचार केला, तरी फेलियर तुम्ही याला म्हणूच शकत नाही. म्हणजे आज मी इथे आहे 4 वर्षात, तर मला असं वाटतं, की मी 9 to 5 मध्ये हे 20 वर्षातही नसती शिकली. जी मी हं, हं, मागच्या हं. 4 वर्षात शिकली आहे. तर आय एम नेव्हर अ फेलियर. मला याच्याने क्लॅरिटीच येते, की मला माझ्या लाईफसोबत करायचं काय आहे? अ लॉट ऑफ पीपल 40, 45, 50 वर्षाचे होतात, तरी त्यांना माहीत नाही, की त्यांच्या लाईफचं एम काय होतं. हो, जस्ट बिकॉज हो. दे फॉलन इंटू द ट्रॅप ऑफ प्रोव्हायडिंग फॉर द रिस्पॉन्सिबिलिटीज. पण हं. ते नव्हतं. मला आता क्लॅरिटी की कदाचित हे नाही चाललं, तर मला कुठे कॉन्ट्रिब्यूट करायचंय? मी कुठल्या इनिशिएटिव्हचा पार्ट होऊ इच्छिते, जेणे कोणाला इम्पॅक्ट होईल. तर ही क्लॅरिटी येणं ॲट अ सर्टन एज इज अल्सो अचीव्हमेंट.
सो दॅट इज व्हॉट आय टेक इट ॲज. आणि मग तू तुझे स्टार्टअप तू मगाशी म्हणालीस, की तुझी पहिली कंपनी तू रजिस्टर करायचं ठरवलंस, लिमिटेड कंपनी. तर ते केव्हा केलंस आणि ते करायचं कसं? हे कुठे तुला म्हणजे मार्गदर्शन कोणी केलं किंवा कसं केलं? सो अ, रजिस्ट्रेशन आमचं 2019 मध्ये झालं कंपनीचं. मेच्या अराउंडचं रजिस्ट्रेशन आहे. तर आय थिंक ह्या गोष्टीत तर तुम्हाला नक्कीच सपोर्टची गरज आहे. बिकॉज यू डू नॉट नो त्यात डॉक्युमेंटेशन असतात, त्यात काही इम्प्लिकेशन्स असतात. तर हं, मी ज्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये होती, त्यांचं एक ऑर्गनायझेशन सोबत टाय-अप असतं. तर जनरली लॉ फर्म्स असतात, जे हे हं, सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात. तर ज्यावेळेस ते तुम्हाला एक्सप्लेन करतात, की ह्या प्रोसेसमध्ये काय-काय इन्क्लुडेड असेल, तुमच्यावर ॲज अ डायरेक्टर काय लायबिलिटी असेल, काय नसेल, कसं असेल आणि त्यांनी आमच्यासाठी एक सेशन कंडक्ट केलेला आणि त्यानंतर वन ऑन वन ज्यांना खरंच रजिस्टर करायचं आहे, त्यांच्यासोबतही त्यांनी कन्व्हर्सेशन केले, आमचे डाउट्स क्लिअर केले आणि यू हॅव टू पे अ फी टू डू दॅट. एक फी असणारच आहे. बट देन दे डू ऑल द जॉब फॉर यू. सो ते होतं. ही कंपनीची तू पहिली डायरेक्टर होती. बरोबर अजून कोणी डायरेक्टर्स होते का म्हणजे हो, कंपनीत नाते? माझे को-फाउंडर्स आहेत, पण ते एक अच्छा. मिनिमम शेअर होल्डर्स आहेत. सो हे ओके. दोघंही जण जे माझ्यासोबत होते, ते 2018 मध्ये ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं, त्यावेळेस ते माझ्यासोबत 1.5 ते 2 वर्ष त्यांनी काम केलंय. पण प्रत्येकाचे फॅमिली ऑब्लिगेशन्स असतात, कोणाची पर्सनल काही लाईफ क्रायसिस असते, त्यामुळे त्यांना मूव्ह ऑन करावं लागतं. सो दे आर म्हणजे वन ऑफ देम इज राइट नाऊ पार्ट टाईम ही हेल्प्स अस आणि तसं आहे. पण बाकी आता सगळे एम्प्लॉईज आहे, कोर टीम मेंबर्स आहे आणि ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर मीच ॲक्ट करते. हे जे तुझे कंपनी आहे गोदाम इनोव्हेशन, तर हे काय आहे? म्हणजे हे गोदाम म्हणजे गोदामं जे असतात त्याच्यात काहीतरी नवीन, कारण आपण गोदाम म्हटलं की ट्रॅडिशनली जी गोदामं असतात आपण पाहतो, बांधलेली विटांनी वगैरे बंदिस्त, आणि त्याच्याबद्दल बरंच आपण ऐकतो की त्यातून अनेक गोष्टी तिथे होत असतात वगैरे. या. पण ती गोदामं आणि आज तुझ्या कंपनीचं जे आहे म्हणजे गोदाम इनोव्हेशन किंवा गोदामाचं नवनिर्माण मी म्हणेन. तर ते कशाप्रकारे करायचं तुझं म्हणजे या कंपनीचं हे काम आहे आणि काय त्याच्यात तू करतेस? राइट. सो कसं आहे, की आजपर्यंत जे स्टोरेज होतं किंवा कांद्याची जी साठवणूक होती, ती शेतकऱ्यांकडे होत होती. त्यांच्याकडे चाळी आहेत, ती अजूनही आहेत. चाळी आहेत आणि त्यात ते साठवतात. मुळात असं आहे, की जेव्हा मी बोलली, की 40% ते 50% मधलं आम्ही 15% ते 20% वरती त्या वेस्टेजला घेऊन येऊ. त्याच्यामागचा हेतू हा होता, की ज्या आत्ता एक्झिस्टिंग चाळी आहेत, त्यामध्ये आपण काहीतरी इंटरव्हेन्शन करू शकतो आणि त्यातलं एवढं वेस्टेज आपण कमी करू शकतो. कारण आम्ही सुरुवातीला विचार केला, की आपल्याला तर वेअरहाऊसचं डिझाइनच बदलायला लागणार आहे. कारण हे लाँग टर्मसाठी फिजिबल नाहीये. हे लाँग टर्म स्टोरेजसाठी चालणारं स्ट्रक्चर नाहीये. पण मुळात त्यावेळेस ही परिस्थिती होती, की आम्ही त्यांना किंवा शेतकऱ्यांना सांगू नाही शकत, की बाबा तुम्ही एवढं इन्व्हेस्टमेंट करा. हे पूर्ण चाळ सोडा आणि नवीन वेअरहाऊस बांधा, जे पॉसिबलच नाहीये. तर आपल्याला वन स्टेप ॲट अ टाईम घेणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही जे सोल्युशन बनवलं ते आधी या चाळींसाठी बनवलं. जे कुठेही यूज होऊ शकतं. छोटी चाळ असेल, मोठी चाळ असेल, वेअरहाऊस असेल, काहीही असेल. तर तिथून आम्ही ती सुरुवात केली. त्यानंतर पॅरलली आम्ही या विषयावर अभ्यास करायला सुरू केलाय, की जे स्टोरेज आहे, ते स्ट्रक्चर जे आहे, त्याला आपण कसं डिझाइन करू शकतो, त्याला कंट्रोल क्लायमेट कसं बनवू शकतो आणि इव्हेंच्युअली आमचा जो आयडिया आहे, ती ही आहे, की फार्मर्सनी त्यांच्या स्टोरेजेसचा जो कन्सेप्ट आहे, तो सोडून याच्यात पार्टिसिपेट करावं. जे कम्युनिटी वेअरहाऊस असतील. जे प्राईम लोकेशन्सला हे वेअरहाऊस असतील, जिथे फार्मर्सचा अनियन स्टोअर केला जाईल आणि जास्तीत जास्त दिवस तिथे तो कांदा टिकून राहणे, मिनिमम वेस्टेजमध्ये हा आमचा एम राहील आणि जिथे कमीत कमी टेन्शन किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जी फार्मरची असेल. बाकी सगळं आम्ही हँडल करू. तुम्ही फक्त कांदा चांगल्या प्रकारे पिकवा आणि इथे साठवा. ही जी संकल्पना आहे त्यावर आम्ही सध्या काम करतो. पण याच्यात शेतकऱ्याला काही करावं लागत नाही. म्हणजे ही गोडाऊन्स, हे गोदाम जे आहेत ते तुम्ही तयार केलेले तुमच्या कंपनीनी, का तुम्ही तिथे जाऊन काही गोष्टी बसवता वगैरे? तू मला वाटतं तुझ्या कॉम्प्युटर क्षेत्रातलं जे सध्या खूप प्रचलित आहे आणि खूप त्याच्यावर चर्चा होते ते IoT, IoT. इंटरनेट ऑफ थिंग्स. तर राइट. ते त्याचा वापर तू करतेस. तर येस. पहिल्यांदा मला वाटतं माझे जे इथे मित्र आहेत त्यांना IoT म्हणजे काय आणि त्याचा तू कसा वापर करतेस, हे जरा प्लीज सांग असं मला वाटतं.
राइट. सो IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. तर ही एक टेक्नॉलॉजी आहे, जिथे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं एम्बेड करू शकतात विथ द इंटरनेट आणि तुम्ही त्यांनी डेटा कलेक्ट करू शकता. सो आम्ही जे डिव्हाइस मुळात बनवलंय, ते एक्झिस्टिंग चाळीमध्ये लावण्यासाठीच बनवलं होतं सुरुवातीपासूनच. तर हे जे डिव्हाइस आहे, त्यामध्ये आम्ही सेन्सर्स लावले. तर सेन्सर एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे. आता सेन्सर्स आम्ही का लावले? कारण आम्हाला लक्षात आलं, की मुळात चाळीमध्ये एक महत्वाचं फॅक्टर आहे त्यातलं क्लायमेट काय आहे. कारण तिथे तापमान आणि आर्द्रता किती आहे, हे मेंटेन किंवा मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कुठलंही पीक साठवता, कांद्यासाठी तर आहेच आहे, पण कुठल्याही पिकासाठी ते तेवढंच व्हॅलिड आहे. तर तिथून आम्ही सुरुवात केली, की सगळ्यात पहिले आपण शेतकऱ्यांना हे तर सांगू, की तुमच्या चाळीत तापमान किती आणि आर्द्रता किती आणि त्यानुसार तुम्ही काही फ्रुगल टेक्निक वापरताय का? कोणी ब्लोअर वापरतंय, कोणी फॅन वापरतंय. त्याला आपण ऑटोमेट करू. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, की किती तापमान आहे, किती आर्द्रता आहे. त्याचबरोबर आम्हाला लक्षात आलं, की कांद्यातनं काही गॅसेस निघतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता, की आज शेतकऱ्यांना समजत नाहीये कांदे कुठे खराब झाले. तुम्हाला वास आल्याने लक्षात येते किंवा चाळ बसल्यावर लक्षात येते. जे की तुमच्या ह्युमन बेस्ड सेन्सवर बेस्ड आहे आणि ज्याच्यात लेट आयडेंटिफिकेशन खूप होतंय. त्यामुळे ऑलरेडी नुकसान होतंय आणि त्यात कांद्याचं जे वेस्टेज आहे, ते इतकं कंटेजियस आहे, की ते खूप लवकर स्प्रेड होतं. जर तुम्ही त्याला लवकर आयडेंटिफाय नाही केलं, तर ते खूप जास्त स्प्रेड होईल आणि तुमचं जास्त नुकसान होईल. तर याला अर्ली स्टेजला आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. तर ते कसं करता येईल? त्यासाठी आम्ही काही सेन्सर्स त्या डिव्हाइसमध्ये टाकले. तर आम्हाला लक्षात आलं, कांद्यातनं काही गॅसेस एमिट होतात. तर आपण ते गॅस जर सेन्स केले या सेन्सरद्वारे आणि तो डेटा इंटरनेटला कनेक्ट केल्याने आमच्या सर्व्हरवरती येतो रिअल टाईम. आता त्या डेटावरती आम्ही एनालिसिस करतो. त्यातनं जो इन्साईट निघतो त्यावर आम्ही शेतकऱ्यांना अलर्ट देतो. त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, की तुमच्या कुठल्या कप्प्यामध्ये चाळीतल्या वेस्टेज सुरू झालंय. जेणेकरून तुम्ही एकतर तेवढ्या कप्प्याला रिग्रेड करावं, ज्यातलं कमी वेस्टेज आहे ते काढून बाकीचा कांदा उर्वरित 1.5-2 महिने चांगल्या पद्धतीने साठवून ठेवा किंवा विकायचा असेल, तर कुठला आधी कप्पा खोलायचा आहे, जेणेकरून बाकीचे कांदे तुमचे जास्त दिवस तुम्ही साठवून ठेवू शकता. तर ह्या इन्फॉर्मेशनवरती किंवा ह्या सोल्युशनवरती आम्ही काम करतो. ते आता हे सेन्सर तू म्हणजे आर्द्रता किंवा टेम्परेचर वाढलं, तर हे सेन्सर जे आहे ते सेन्स करून टेम्परेचर वाढलं तर म्हणजे आपोआप पंखा चालू करतात किंवा आर्द्रता कमी झाली, वाढ झाली तर दुसरे काहीतरी जे ॲक्चुअली यंत्र हे असतात. मेकॅनिझम करायचं आहे हां. आणि आता कसं आहे, की शेतकऱ्यांकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे ते मेकॅनिझम नाही पण आहे. तर आम्ही हं. दोन्ही पद्धतीने बघतोय, की एक तुमच्या एक्झिस्टिंग चाळीत जर तुम्हाला करायचं असेल, तर तिथेही करू शकतो. ऑरेंज जे आम्ही वेअरहाऊस कन्सेप्ट आणली आहे, त्यामध्ये ते कंट्रोल क्लायमेट वेअरहाऊस असेल. बंद स्ट्रक्चर असणार आहे, मोठं स्ट्रक्चर असेल, 500 टन, 1000 टनाचं स्ट्रक्चर असेल आणि तिथे कप्पे अलोकेट केल्या जातील शेतकऱ्यांना आणि त्या वेअरहाऊसमध्ये जेवढी तापमान कांद्याला गरजेची आहे किंवा जेवढी आर्द्रता कांद्याला गरजेची आहे, तेवढी मेंटेन केल्या जाईल. मग हे वेअरहाऊसेस किंवा हे गोदामही तुम्ही स्वतः तुमची कंपनी बांधणार आहे. नाही. आता त्याच्यात कसं आहे, की आता आम्ही टाटा स्टील सोबत पार्टनरशिप केली आहे. तर टाटा हं. स्टीलनी अॅग्रोनेस्ट म्हणून एक प्रोजेक्ट आणला आहे. बऱ्याचशा लोकांनी ऐकलंय असेल त्याबद्दल. तर अॅग्रोनेस्ट मध्ये जी डिझायनिंग आहे ती आम्ही सोबत मिळूनच केलेली आहे. आणि ते हं. असतील किंवा बाकी कोणीही वेंडर असेल, जे वेअरहाऊस बनवू शकतं किंवा एन्व्हायर्नमेंट कंट्रोल सिस्टमसाठी बरेचसे वेंडर आहेत. तर आमचं जे असणार आहे ते मेजरली कन्सल्टन्सी किंवा जी एक्सपर्टीज आहे तिथे आम्ही रोल प्ले करणार आहे आणि स्टोरेज मेथोडॉलॉजी. प्लस एकदा वेअरहाऊस तयार झाल्यानंतर तुमचं जे स्टोरेजचं मॉनिटरिंग आहे, ते हं. मेजर काम आमच्याकडे असणार आहे. बाकी आउटसोर्स्ड असतं जनरली. म्हणजे कॉम्प्युटरच्याच भाषेत बोलायचं झालं, तर सॉफ्टवेअर हे तुम्ही द्याल, हार्डवेअर हे दुसरी कंपनी येस, येस. प्रोव्हाईड करेल. तर हार्डवेअर पण स्टोरेज रिलेटेड दुसरे कंपनीज देतील. पण देतील. डिव्हाइस जे आहे ते आमचं असणार. त्याचं हार्डवेअर आमचंच असणार. पण आता हे एक टाटा पुढे आली आणि टाटाने तुमच्याबरोबर हे सांगितलं, की आम्ही ही अशी गोडाउन्स किंवा गोदामं बांधू आणि तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी द्या म्हणून. पण अशा अनेक जण पुढे येऊ शकतील, की आम्ही आमचं एक गोदाम जे आहे ते कन्स्ट्रक्ट करतो आणि तुम्ही आम्हाला ते द्या. कारण हं. हा एक महाराष्ट्रातच बघायचं झालं तर प्रचंड प्रमाणात अशा गोदामांची गरज आहे. भारतात सुद्धा भारत सरकार सुद्धा पूर्वी काही स्कीम्स होत्या, अजूनही आहेत, की निरनिराळे हे गोडाऊन जे आहेत ते तुम्ही कन्स्ट्रक्ट करा. फूड कॉर्पोरेशन सुद्धा काही सहाय्य द्यायचं आणि बनवून घ्यायचं. तर मला राइट. वाटतं ही जी संधी आहे, की ही दुसऱ्या इतरांनाही उपलब्ध आहे, की तुमच्याबरोबर कोलॅबोरेट करून एक गोदाम बांधून घ्यायचं आणि तुमच्याबरोबर हे करून ते तुमचं जे 100%, काम इनोव्हेशन 100%.
तुम्हाला कन्सल्टन्सी हवी आहे, कन्सल्टन्सी मिळेल. तुम्हाला स्ट्रक्चर हवंय, स्ट्रक्चर मिळेल. तुम्हाला फक्त डिव्हाइस हवे, फक्त डिव्हाइस मिळेल. तर जेही तुमची रिक्वायरमेंट आहे ती आम्ही अकोमोडेट करायला रेडी आहोत. ॲट द एंड हं. त्याच्यातून तुमचा फायदा होईल स्टोरेजमध्ये हेच ध्येय असणार आहे. हं, हं. हे ज्या काही राष्ट्रीय स्तरावर ज्या काही संस्था आहेत म्हणजे डायरेक्टरेट ऑफ ओनियन अँड गार्लिक रिसर्च किंवा नाफेड आहे, नॅशनल ॲग्रीकल्चर कोऑपरेट मार्केटिंग फेडरेशन किंवा नाबार्ड आहे, की जे वित्तीय सहाय्य वगैरे देतं. तर यांची काही तुम्हाला मदत होती का? कारण नाबार्डच्या पण प्रत्येक काही स्कीम्स होत्या, की गो गोडाऊन कन्स्ट्रक्शन किंवा गोडाऊन बनवण्याकरता वगैरे. तर हे लोक काही तुम्हाला हे सहाय्य देतात का? किंवा भारत सरकारकडनं अजून तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळतं या बाबतीत हे करण्यात? सो इंटरॅक्शन बऱ्याच लोकांशी झालेत. हं, म्हणजे हं. ॲग्रीकल्चर सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र त्यांच्याशी बोलणं झालंय, ॲग्रीकल्चर मिनिस्टरशी बोलणं झालंय. हं, बरेचसे प्रोग्राम्स ते काढतात, पण फक्त एवढं असतं, की गव्हर्नमेंट सोबत ज्यावेळेस तुम्ही डील करता त्यावेळेस प्रोसेस थोडी स्लो होते. ॲज अ हं, स्टार्टअप आम्हाला ते फॉलोअप घेणं किंवा तितकं त्याच्या मागे लागणं, ते थोडंसं आमच्यासाठी टाईम कन्झ्युमिंग होतं. सो हं, प्रयत्न हं, चालूच असतो त्यांच्याशी इंटरॅक्शनचा. रिसर्च हं, ऑर्गनायझेशन्स कायम तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाल ते तुम्हाला हेल्प करतील. तुम्हाला गाईडन्स प्रोव्हाईड नक्कीच करतील, की तुम्ही हे बरोबर करताय किंवा चुकीचं करताय. आणि बाकी प्रोजेक्ट लेव्हलला जे असेल ते आय थिंक म्हणजे व्हॅलिडेशन असतं, की गरज आहे किंवा आपण हे करू शकतो. पण फंड कुठून तरी येणार आहे, व्हॅलिडेशन कोणीतरी दुसरं देणार आहे. दुसरं. हे जे डिपार्टमेंट जे कम्युनिकेशन आहे त्याला सुद्धा बराच वेळ लागतो. तर आय थिंक ग्रेट पार्ट वाज हे ग्रँड अनियन चॅलेंज जे तुम्ही त्याच्याबद्दल बोलले. तर हं, इथे त्यांनी ऑलरेडी ते इकोसिस्टम बनवलंय आता. आता तुम्ही ओके. या क्षेत्रात सोल्युशन द्या, या क्षेत्रात तुमचं पी-ओ-सी होईल, तुमचं आयडिएशनचं व्हॅलिडेशन होईल, त्याला फंड देतील. त्यानंतर तुमचं जर खरंचच प्रॉडक्ट रेडी असेल आणि जे हेल्पफुल असेल, जे मास स्केलला प्रोड्यूस करू शकतात, त्याला गव्हर्नमेंट एक प्रोजेक्टही असाइन करायला बघतंय, की आपण लार्ज स्केलला याला कसं करू शकतो. तर हे ऑलरेडी गव्हर्नमेंटने जर एखादी स्कीम लॉन्च केली असेल, त्यामध्ये ते बऱ्यापैकी ईझी पडतं. तर बघा एक प्रत्येकाची अशी म्हणजे अनेकांची अशी एक भावना असते, समज असतो, की हे स्टार्टअप हा धंदा म्हणजे याला कुठून पैसे मिळवणं हे खूप कठीण असतं आणि ह्याच्याकरता लागणारं भांडवल मलाच स्वतःला घालावं लागेल आणि प्रत्येक पुष्कळांकडे ते नसतं आणि तिथेच त्यामुळेच काही ज्या संकल्पना किंवा ज्या आयडियाज असतात त्या तिथेच थांबतात. तर तुला काय वाटतं, की सध्याचं जे हे वातावरण आहे, की त्या वातावरणात जर कल्पना चांगली असेल आणि तिचा जर उपयोग होणार असेल कन्झ्युमर्सला, ग्राहकांना, तर फंडिंग किंवा त्याचं जे सहाय्य आहे, पैसे आहेत, ते सहज मिळतात का खूप कष्ट करावं लागतं आणि त्याच्या मागे लागावं लागतं? काय तुझं असं ह्याच्याबद्दल मत आहे? नाही, आय थिंक मी जसं मगाशी आन्सर करत होती क्वेश्चन, की हे ईझी आणि डिफिकल्ट बद्दल नाहीये. इट्स अबाउट की खरंच तुमचा आयडिया जर चांगली असेल आणि ती खरंच एखाद्या अ, म्हणजे पर्टिक्युलर युजर सेगमेंटसाठी जर ती खरंच एक इम्पॅक्ट क्रिएट करणार असेल आणि व्हॅलिड सोल्युशन असेल, तर नक्कीच तुमच्यासाठी ती प्रोसेस ईझी होईल. कारण जे प्रश्न ते तुम्हाला विचारतील त्याचे उत्तर तुमच्याकडे ऑलरेडी असतील. कारण तुम्ही तेवढा सखोल अभ्यास केलेला आहे म्हणजे एरियाबद्दल किंवा त्या चॅलेंज स्टेटमेंटबद्दल. सो ती एक म्हणजे ती एक कल्पना असते. मुळात जसं असतं, की लोकांना असं वाटतं, की ग्रँट किंवा फंडिंग आपल्याला खूप लेटर स्टेजला मिळते. पण मुळात असं आहे, की ग्रँट किंवा फंडिंग हे प्रत्येक स्टेजला अवेलेबल आहे. नुसतं आयडिया स्टेजला आहे, नुसतं प्रोटोटाइप स्टेजला आहे, ज्याचं प्रॉडक्ट रेडी आहे त्याच्यासाठी आहे, ज्याला आता सगळं रेडी आहे फक्त स्केल करायचंय मार्केटमध्ये तरीही पैसे लागतात त्यासाठी पण आहे. तर प्रत्येक स्टेजला फंडिंग अवेलेबल असतं. माझं फक्त एवढंच सांगणं आहे, की ज्याचं ज्या क्षेत्रात आहे. फॉर एक्झाम्पल ॲग्रीटेकमध्ये जर असेल, तर ॲग्रीटेकच्या आयडिएशन रिलेटेड कुठली फंड्स अवेलेबल आहे त्याची तुम्ही एक लिस्ट बनवा. त्यांचे ॲप्लिकेशन डेडलाईन्स बघा, ॲप्लिकेशन कसं होतं अप्लाय करा. आणि मी केलेलं आहे. मी खूप ॲप्लिकेशन्स भरलेले आहेत आणि हं, हं. कुठलंही ॲप्लिकेशन सोडू नका. कारण प्रत्येक ॲप्लिकेशनला पुढे 4 राउंड्स असतात. त्यांचं कदाचित तुमच्या ह्याच्यात काहीच कमी नाहीये. पण दे आर लुकिंग ॲट समथिंग एल्स म्हणून ते तुम्हाला सिलेक्ट नाही करणार. कारण त्यांचे गाईडलाईन्स दुसरे आहेत. यात तुम्ही चुकीचे असं होत नाही. मग त्यामुळे तुम्ही जिथे फिट होता ते शोधा. त्यामुळे तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स असणं खूप गरजेचं आहे आणि तिथे कंटिन्युअसली अप्लाय करत राहणं. त्यातून सक्सेस येणार. हे अशा कुठल्या साधारण एजन्सीज आहेत किंवा आहेत ज्या आयडिएशन स्टेजला सुद्धा फंड देतात, पैसे देतात आणि मदत करतात किंवा सीड आयडी फंडिंग? स्टेजला जनरली सीड फंडिंग तर अजूनही थोडं पुढचं झालं.
पण हो. आयडिएशन स्टेजला जो ग्रँट असतो तो इन्क्युबेशन सेंटर्स असतात. तर अच्छा. बेटर तुम्ही कॉलेजचे जे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत तिथे तुम्ही अप्रोच करा. प्लस जसं मी जिथे पार्टिसिपेट केलं तिथे झालं, अनलिमिटेड इंडिया झाले. असे बरेचसे प्रोग्राम्स आहेत जिथे तुम्ही हं, अप्रोच करू शकता. जिथे गव्हर्नमेंटचे पण आहे किंवा प्रायव्हेटही आहे. तर इन्क्युबेशन सेंटर शोधा आणि त्यांना सांगा की एक मिनिमम आम्हाला काही फंडची रिक्वायरमेंट आहे आणि हाऊ डू वी वर्क अराउंड इट. तर ते अच्छा. तुम्हाला गाईडही करतील. ओके. हे जे आता ही जी सुविधा आहे, सोय आहे, ही हे शेतकऱ्यांकरता आहे किंवा एखाद्या कांदे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याने ही सुविधा घ्यायचं ठरवलं, तर त्याला साधारण काय खर्च येतो आणि त्याला वर्षाला त्याच्यात एकंदर ते पूर्ण ह्याच्यात किती खर्च करावे लागतात फक्त ह्या कांद्याच्या साठवणीवर म्हणजे तुमच्या फॅसिलिटीज वापरायला त्याला? खरं तर कसं आहे, की हे खूप सब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट. कारण हं. ती तुमच्या चाळीच्या स्ट्रक्चरवरती, तुमच्या कॅपॅसिटीवरती ते डिपेंड करतं, की किती डिव्हाइसेस लागतील. पण एक साधारणतः एक आयडिया द्यायची झाली तर एक 5 टनाला आपण एक डिव्हाइस लावतो. या डिव्हाइसची वन टाईम कॉस्ट आहे ₹10,000. तुम्ही तो एकदा विकत घ्या. 3 इयर्सची त्याच्यासोबत तुम्हाला वॉरंटी येईल आणि हं. त्यानंतर जर असं नाहीये, की खराब होईलच किंवा पुन्हा 10,000 इन्व्हेस्ट करावं लागतील. त्यानंतर जर एखादा पार्ट त्यातला तुमचा गेला, तर तेवढं रिप्लेस करायची कॉस्ट फक्त तुम्हाला बिअर करायला लागेल. ओके. त्याचबरोबर दरवर्षी एक 20% एक सर्व्हिस चार्ज असेल. समजा तुम्ही 5 डिव्हाइस लावले, तुमचं जर किंवा 10 डिव्हाइस लावले, 1,00,000च्या वर जर तुम्ही डिव्हाइस लावले, तर 20,000 तुम्हाला इयरली एक सर्व्हिस फी असेल. तर ती हं, फर्स्ट इयरला नाही भरावी लागत, कारण तुम्ही ऑलरेडी डिव्हाइस पर्चेस केले, त्याच्यासोबत ती सर्व्हिस येते. पण सेकंड इयरपासून तुम्हाला फक्त सर्व्हिसिंगची 20,000 फी द्यायला लागेल. ज्यामध्ये तुमचं पूर्ण वर्षाचं मॉनिटरिंग होईल. तर यानुसार ॲक्चुअली काय असतं, की ज्यावेळेस आपण ही कॉस्ट बोलतो, सगळ्यांना असं वाटतं, की खूप हाय कॉस्ट आहे. पण प्रॉब्लेम जिथे आहे, की जेव्हा आपण 40% वेस्टेज लूज वीज करतोय वगैरे. ना, आज त्याला व्हॅल्यूच नाही अक्युमुलेट केलेली आहे कोणी. तुम्ही कधी डॉक्युमेंटच नाही केले, की तुमचं नुकसान कितीचं किती होतंय. होतं? जर बरोबर. आपण एव्हरेज रेटनुसार जरी बघितलं, तर साधारणतः एक 50 टनाची चाळ असते शेतकऱ्यांकडे. त्यामध्ये 8 ते 10 लाखाचा माल असतो. ₹2,000 एव्हरेज रेट पकडू आपण ₹20 किलो कांदा. त्यानुसार सुद्धा 8 ते 10 लाखाचा जो माल असतो, त्यापैकी 40% जर तुमचा माल खराब होत असेल, तर तुम्ही त्याचं 4 लाखाचं नुकसान वर होतं. हो, तुमचं दरवर्षी तुम्ही लूज करताय. त्यात भाव बरोबर. जर जास्त झाला आणि त्यातून किती पैसे येतील, त्यांचे किती लूज होतील हे तर सोडाच. मी हं. एकदम बेसिक एव्हरेज रेट सांगते. त्यात मी तुम्हाला सांगते, की तुम्ही 1 लाख वरचे डिबावा जो 1 इयरचा तुमचा कॉस्ट आहे, त्यामध्ये तुमचं मी 20% जरी वेस्टेज वाचवलं, तरी तुम्हाला 2 लाखाचा फायदा आहे. तुमचं जे आउटकम आहे ते फर्स्ट इयरमध्येच निघतंय. आर-ओ-आय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुमची फर्स्ट इयरमध्ये आहे. त्यापुढचा जो अमाउंट आहे ते तुमचं प्रॉफिटच आहे. त्यातून फक्त 20,000 ॲज अ सर्व्हिस फी किंवा तुम्हाला मेंटेनन्स फी द्यावी लागणार आहे. सो ही जी कॅल्क्युलेशन आहे ना, ही बऱ्याच शेतकऱ्यांकडे नाहीये मुळात आणि मला त्या त्यांना ते एक्सप्लेन करावे लागतात मला राइट, वाटतं. राइट. हं, सो हं. हा जो नरेटिव्ह आहे त्याची सगळ्यात जास्त खंत वाटते, की तुम्ही अ, शेती करणं किंवा पिकवणं किंवा सगळं काही खूप बरोबर करत आलात. पण ॲट हं. तुम्ही थोडंसं तर डॉक्युमेंट करा, की तुम्ही यावर्षी समजा 100 टन पिकवला, तर तुम्ही विकला किती? आणि हं, मग हं. तुम्ही त्याच्यासोबत व्हॅल्यू असोसिएट करा, की कितीचं आहे आणि कितीचं असणार आहे. सो तो फक्त एक आहे कन्सेप्ट. बाकी मला वाटतं आजकाल एक दुसरा कन्सेप्ट जो आहे म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन म्हणजे क्लस्टर म्हणतात. त्यांनी एकत्र येऊन ती क्लस्टरमध्ये बऱ्याच ज्या त्यांना लागतात त्या सोयी-सुविधा त्याच्या थ्रू करणं. तर मला वाटतं हे तुझ्या हा जो कन्सेप्ट आहे हा क्लस्टर करता सुद्धा एक चांगला आहे, की त्या भागातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अशा तऱ्हेचं हे गोदाम किंवा गोडाऊन केलं, तर त्यांचा फायदा मला वाटतं खर्चही वाटला जातो आणि 100%. हा जो एफ-पी-ओचा मॉडेल आहे तो त्यासाठीच आहे. कारण ते कोऑपरेटिव्ह असतं फार्मर्सचं आणि हं, गव्हर्नमेंट एफ-पी-ओला पुश करते त्याचं रिझन पण हे आहे, की एका पर्सनवरती बर्डन नाही येऊ. ती रिस्पॉन्सिबिलिटी शेअर होईल. तुमच्याकडे युनिटी असल्यामुळे किंवा कम्युनिटी असल्यामुळे तुमच्याकडे एक काय म्हणता एक तुमच्याकडे एक्सपोजर जास्त येईल आणि बऱ्याचशा हं. गोष्टी तुम्हाला भेटतील. सो ऑफ कोर्स त्याची मदत होईल आणि दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल. आणि हे जे आपण स्टार्टअपमध्ये वेगवेगळे असतात मॉडेल्स म्हणजे एक मॉडेल असतं ते बी-टू-सी म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर किंवा कस्टमर, बी-टू-बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस, हं, बी-टू-डी म्हणजे बिझनेस टू डायरेक्ट. हं. तर याच्यापैकी तुझा हा जो स्टार्टअप आहे, हा कुठल्या प्रकारात बसतो? सो आम्ही सगळ्याच स्पेसमध्ये काम करतोय. बी टू सी म्हणजे बी टू कन्झ्युमर डायरेक्ट. तर आम्ही डायरेक्ट फार्मर सोबत काम करतोय.
B2B मध्ये आम्ही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स किंवा आम्ही FPO सोबत काम करतोय. तर हे B2B वाले FPO म्हणजे मॉडेलमध्ये फार्मर प्रोड्युसर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, फार्मास्युटिकल कंपनीज झाले किंवा प्रायव्हेट कंपनीज झाल्या ज्या ह्या क्षेत्रात काम करताय. B2G मध्ये आम्ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सोबत काम करतोय. सो आम्ही प्रत्येक क्षेत्रात सध्या काम करत आहोत. तर इट्स अ वाईड मॉडेल. आता हा जो तुझा स्टार्टअप आहे गोदाम इनोव्हेशन, हा आता सुरू होऊन मला वाटतं 4 वर्ष झाली, बरोबर आहे? तर आता कुठल्या स्टेजला आहे? म्हणजे तो आधी एक अर्ली एज स्टेज स्टार्टअप म्हणून होता. तर तिथून आता तो कुठल्या स्टेजला पोहोचलेला आहे आणि काय आहे म्हणजे काय साईज आहे त्याची? तुझ्याबरोबर किती लोक काम करतात आणि काय साधारण ऑर्गनायझेशन तर आहे? सध्या आता आमच्याकडे 8 लोकांची आहे टीम आणि बाकी आउटसोर्स्ड काही काम असतं. त्याचबरोबर आमचे साधारणतः 15 ते 16 वेअरहाऊसेसमध्ये आहे डिप्लॉईड आमचं. त्याचबरोबर एक 250च्या वरती डिव्हाइसेस आमचे ऑलरेडी फील्डवर आहे आणि आता आमचं प्रॉडक्ट डेव्हलप्ड आहे. त्याच्यावरती भरपूर आयटरेशन्स मागच्या काही वर्षांमध्ये आम्हाला करावे लागले. कारण पहिली गोष्ट तर हार्डवेअर प्रॉडक्ट आहे. दुसरं म्हणजे की ह्या क्षेत्रात पहिल्यांदा काहीतरी करत असल्यामुळे आम्हाला बेंचमार्क नव्हता. आम्हाला स्वतः ते डेव्हलप करावं लागलं आणि त्यावरती आम्हाला आयटरेट करावं लागलं. सो आता आमचा जो मॉडेल आहे तिथे आम्ही सध्या स्केलवरती फोकस करतोय, की कुठल्या टार्गेटेड एरियाजमध्ये आम्हाला आमची प्रॉडक्ट पोहोचवायचंय आणि जास्तीत जास्त फार्मर्सकडे आम्ही ते घेऊन जाऊ शकतो सध्या. पण आता कांद्याप्रमाणे दुसरे पण म्हणजे टोमॅटो आहेत किंवा दुसरे जे शेती उत्पादन आहे त्यांच्याकरता सुद्धा हे मला वाटतं उपयोगी आहे. हो, तर हे उपयोगात येऊ शकतं कारण जे डिव्हाइस आहे ते प्रिटी स्टँडर्ड आहे. गॅसेस रिलेटेड आहे, क्लायमेट रिलेटेड आहे. तर त्याचे काही त्याच्यात थोडेफार चेंजेस करून आपण त्याला रिक्वायरमेंटनुसार बसवू शकतो. पण सुरुवातीला आम्ही अजून आत्ता बाकी क्रॉप्सवर फोकस नाही केलाय कारण कांदा ऑलरेडी खूप कॉम्प्लेक्स इकोसिस्टम आहे. तर आमची अशी हे की ॲट आमचा फूट ह्या इकोसिस्टममध्ये सेट व्हावा. ॲट मेजर अनियन प्रोड्युसिंग रिजन्समध्ये आमचा प्रेझेन्स असावा अँड देन पॅरलली वी विल स्टार्ट आवर रिसर्च इन अदर क्रॉप स्टोरेजेस. सो तो प्लॅन ओके, नक्कीच आहे आमचा. ओके. पण ह्याच्यात तुला कोणी कॉम्पिटिटर्स किंवा स्पर्धक असे आहेत का, की जे आता या क्षेत्रात आहेत आणि त्यामुळे तुला त्यांच्याबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे आणि तसं असेल तर तू त्या दृष्टीने काय म्हणजे तुझी स्ट्रॅटेजी किंवा धोरण काय आहे त्याबाबतीत? सो आय थिंक डायरेक्टली तर नाहीये कोणी जे आय-ओ-टी यूज डिव्हाइस जे एकदम निशवरती जे आमचं हं. वेस्टेज आयडेंटिफिकेशन आहे त्यावरती काम करतंय. पण माझ्या मते वेअरहाउसिंग स्पेसमध्ये बरेचसे लोकं ऑलरेडी काम करतायत. बऱ्याच कंपनीज आहेत आणि मुळात त्यांच्यासोबत कॉम्पिटिशनसाठी असं असतं, की ॲज अ स्टार्टअप मला माहिती आहे माझं जे युनिकनेस आहे आणि जो काइंड ऑफ डेटा मी कलेक्ट करते आणि ज्यानी एक्झॅक्ट जो प्रॉब्लेम फार्मरचा सॉल्व्ह होणार आहे. त्याचबरोबर आम्ही ऑलरेडी पेटंट अप्लाय केलंय, जे आमचं पब्लिश्ड आहे आय-पी-ओ ओके. फॉर हां, प्रॉडक्ट. हां. सो दॅट इज अ प्रोटेक्शन आहे बॅरियर. काय? दॅट इज अ बॅरियर आणि त्याचबरोबर मी असं म्हणेल, की आवर सोल्युशन इज गोइंग टू ॲड ऑन टू देअर सोल्युशन्स. सो हं, हं. आय विल नेव्हर लूक एट देम एज कॉम्पिटिटर्स. आय विल से लेट्स कोलॅबोरेट अँड वर्क. हो, अच्छा. दॅट इज वेअर दॅट विल कम. सो हां, म्हणजे आणि मला वाटतं हे तुमचं जे हे मार्केट आहे, हे प्रचंड मोठं आहे राइट. आणि संधीही पुष्कळ भरपूर आहे. येस, येस. त्यामुळे अजूनही जरी काही आले, तरी प्रत्येकाला मला वाटतं चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश होऊन तिथे काम करण्याची संधी संधी आहे आहे. 100%. येस. होय. साधारण आता मी म्हणेन, की तुझा पुढचा काय प्लॅन आहे आणि मे बी येणाऱ्या 5 वर्षात, 10 वर्षात तू काय प्रगती बघतेस किंवा तुझं पुढची व्हिजन काय आहे, की कसं तुला हे गोदाम इनोव्हेशन पुढे न्यायचंय आणि काय असेल ते काही वर्षांनी म्हणजे? नक्कीच. सो पुढच्या काही वर्षांमध्ये आम्हाला म्हणजे जे मी बोलले, की गोदामचा एक प्रेझेन्स असणं कांद्याच्या क्षेत्रामध्ये खूप गरजेचं आहे. तर बऱ्याचशा चाळींमध्ये आमचे डिव्हाइसेस असणं, तिथनं डेटा आमच्याकडे येणं आणि त्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा पोहोचवण्याचा आमचा हेतू असणार आहे. पण मला नुसतंच वेअरहाऊस इथे कन्फाईन नाही राहायचंय. आम्हाला ॲग्री इनपुट प्लस मार्केट लिंकेजेसमध्येही काम करायचंय. जेणेकरून एक मोठी व्हॅल्यू चेनवरती आम्ही काम करू आणि फार्मरचे एंड टू एंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू. मार्केट लिंकेज म्हणजे कुठल्या ह्याचं म्हणजे? मार्केट लिंकेज असं आहे, की जसं की आज शेतकरी फक्त ए मार्केटमध्ये कांदा विकतात. मार्केट लिंकेजेसमध्ये त्यांना प्रोसेसिंग इंडस्ट्रीचं करून देणं, ओके. राइट. त्यांना दुसऱ्या कंपनीजसोबत कॉन्टॅक्ट करून देणं आणि ते डायरेक्ट आज कनेक्शन नाहीये. सो आम्ही ऑलरेडी सेंटर ऑफ द इकोसिस्टमला असल्यामुळे ते लेव्हरेज आमच्याकडे असेल आणि त्याचा यूज करून नक्कीच आम्ही फार्मर्सला फायदा करून देऊ ते आहे. आणि जसं मी बोलली, की बाकी क्रॉप्स आणि बाकी ज्या स्टोरेज आहे, त्यामध्ये आम्ही पॅरलल रिसर्च स्टार्ट करू. तर हा काही ग्रोथ प्लॅन आहे. अच्छा.
पण हे आता तुमचं जसं साईज वाढतोय, कंपनी मोठी होते, तशी फायनान्सची पैशाची पण गरज लागते, फंडिंगची लागते. तर ती कशी काय पुरी होती आणि कुठून-कुठून म्हणजे इन्व्हेस्टर्स येत आहेत, कोण आहेत, कसे आहेत आणि काय त्यांची हेल्प होतीये? सो सध्या तर आमचं सस्टेनेबिलिटी ग्रँट्सवर आहे. जसं मी बोलली, की बायरॅक आहे किंवा अजून पुसा कृषी म्हणून एक ग्रँट आहे, ज्यांनी आम्हाला ओके. हेल्प केलेलं आहे. पण त्याचबरोबर इन्व्हेस्टर्स बऱ्याच स्पेसमध्ये असतात. इम्पॅक्ट इन्व्हेस्टर्स असतात, व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, सीड फंड असतं किंवा बऱ्याच टाईपचं. तर सध्या आम्ही सगळ्यांना अप्रोच करतोय आणि जिथनं आम्हाला जे बेटर डील आपण ज्याला म्हणतो, जे मिळेल त्यानुसार ते आम्ही फंडिंग घेऊया नेक्स्ट काही इयर्ससाठी. अ, तुझ्या या प्रवासात म्हणजे आता 4 वर्षाचा प्रवास आहे, तर त्याच्यात बरेच आव्हाने म्हणजे चॅलेंजेस जी पर्सनल असतील किंवा बिझनेसमधलेही असतील, त्या असंख्य तुला ते एक्सेप्ट करून त्याच्यावरती सोल्युशन काढून पुढे जावं लागलं आणि तू तशी जातेस. तर त्यातले कुठले म्हणजे बिझनेसच्या फ्रंटवर किंवा पर्सनल फ्रंटवर अशी कुठली मेजर चॅलेंजेस होती, जी तुला या 4 वर्षात सामोरं त्यांना जावं लागलं त्या आव्हानांना? आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज जे मी फेस करतेय किंवा जे करत होती ते होतं की टीम मेंबर्स आयडेंटिफाय करणं. सो जनरली काय असतं की ॲज अ स्टार्टअप ज्यावेळेस तुम्ही अर्ली स्टेजला काम करताय, तुम्ही ही हं. अपेक्षा करतात की तुमच्याकडे फंड कमी आहे. तर तुम्ही त्या पर्सनला पैसे तर कमी देऊ शकतात, पण त्यांच्याकडून कमिटमेंट तुम्हाला पूर्ण हवी असते. कारण त्यांचंही ते व्हिजन मॅच झालं पाहिजे आणि त्या स्किल सेटचे लोकं, त्या माइंडसेटचे लोकं भेटणं खूप मुश्किल आहे आणि त्यांचं भेटले तर ते टिकून राहणं हे खूप अवघड आहे. तर तो सगळ्यात मोठा चॅलेंज मला फेस झालेला आहे किंवा मी अजूनही करतीये. पण आय थिंक त्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. हं. त्याचबरोबर पर्सनल लाईफमध्ये ॲज सच तर पर्सनल बिझनेसमुळे मला काही इश्यू नाही आलाय. फक्त एवढं होतं, की थोडासा टाईम लागला घरच्यांना किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांना समजायला, की मी काय करतीये आणि ज्यावेळेस त्याचं रिकॉग्निशन मिळालं, त्यावेळेस त्यांना ते कळालं, की हो, ह्याच्यात काहीतरी आहे, जे ती करतीये. सो ओव्हरऑल हेच म्हणेल मी. तुला म्हणजे साधारण रोज किती तास काम म्हणजे 12-14 तास कारण उद्योजक असतो आणि स्पेशली स्टार्टअप मधले जे लोक असतात, त्यांना प्रचंड प्रमाणात काम करावं लागतं. तर तुझं हो. साधारण किती काय असतं शेड्यूल दिवसाचं आणि कंटिन्यू काम तर मी असं म्हणणार नाही मुळात, की मी करते. पण मला हे माहिती आहे, की शेड्यूल नाहीये काही. कधी तुम्हाला 7:00 वाजता मीटिंग आहे, कधी रात्री तुम्हाला काम करावं लागतं. कधी काही सबमिट करायचं तर रात्री बसून 1:30-2:00 वाजेपर्यंत जागून करायचं. कधी एखादा दिवस फ्री असतो तुमच्याकडे. पण असं असतं ना, की कंटिन्यू काही ना काही डोक्यात चालू असतं. आज हे नाही तर हे करून बघू, आज ते नाही तर ते करून बघू. तर फिक्स शेड्यूल असं नसतंच. नाही मी माझ्या टीम मेंबर्सला सांगते. मी त्यांना म्हणते, की एखाद दिवशी काम नाही तर तुम्ही फ्री राहा. पण याचा अर्थ हा नाही, की तुम्हाला सॅटर्डे संडेला सुट्टीच मिळेल. सांगू शकत हं. नाही. कधी फील्ड व्हिजिटला जायचं सॅटर्डे संडे अख्खा जातो. माझ्या टीममधले कधी-कधी 5 वाजता सकाळी निघतात, रात्री 1:30 वाजतात त्यांना परत यायला. सो ही सिच्युएशन असतेच. सो हे होणार म्हणजे आणि मग तुझ्या काय हॉबीज आणि इंटरेस्ट वगैरे आधी होते, ते काही बदलले, काही तसेच आहेत का काही ॲड झाले का काय आहेत ते? खास तर काही नाही. मेजर हॉबी म्हणण्यापेक्षा मला लोकांशी बोलायला, इंटरॅक्ट करायला खूप आवडतं नवीन-नवीन लोकांशी. तर आय थिंक मी तर बेस्ट स्पेसमध्ये आहे. कारण यामुळे मला खूप लोकांना भेटायला भेटतं. भेटायला कुठलीही कॉन्फरन्स, कुठलाही इव्हेंट असला तर आय नेव्हर गिव्ह अप. मी जाते, लोकांशी बोलते, भेटते, कनेक्ट्स बनवते. सो दॅट इज ऑल्वेज गुड थिंग. बट 2च गोष्टी ज्या मला आधीपासून आवडत होत्या दॅट वॉज डान्सिंग आणि रीडिंग. तर ते मला असं वाटत नाही की मी ते सोडलंय कुठेही. रीड मी करतच असते. आय लाइक टू रीड बुक्स आणि त्याच्या व्यतिरिक्त डान्सिंग जेव्हाही काही फंक्शन, इव्हेंट काही असलं तर दिल खोल के नाचो. सो या. हो, व्हेरी गुड. असे काही तरुण असतील, की ज्यांना तुझा प्रोग्राम आणि हे तुझ्या कंपनीबद्दल ऐकल्यानंतर त्यांना असं वाटेल, की कल्याणीबरोबर काम करावं, तिच्याशी काहीतरी कोलॅबोरेट करावं वगैरे. तर अशा काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? नक्की आहे. सो बरेचसे स्पेसमध्ये आता ॲज अ स्टार्टअप आम्हाला जितके लोकं भेटतील तितके कमी आहेत. तर तुम्हाला जर शिकायचं असेल आणि मुळात माझी फक्त क्रायटेरिया हीच असतं, की मी कधीही डिग्री बघत नाही, मी कधी मार्क्स बघत नाही. मला हे हं. पाहिजे, की मला तुम्हाला जे येतंय ते खरंच येतंय का? जे खरं बोला आणि तुमची कमिटमेंट पाहिजे, की आज नाही येते ॲट 1 महिन्यानी मला येईल. मी शिकेल आणि मी करेन. ही कमिटमेंट तुमची खूप गरजेची आहे. असं कोणी जर खरंच इंटरेस्टेड असेल तर तुम्ही करू शकता. गोदाम इनोव्हेशन्सच्या वेबसाईटवरती आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तर www.godaminnovations.com ही वेबसाईट तुम्ही गुगल करा. त्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे. त्यावर नंबर आहे, ईमेल आयडी आहे. तुमचे रिझ्युमेज किंवा कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावर पाठवा. तुम्हाला टीम कनेक्ट करेल.
अ, काही लोकांना जर स्वतःचं काही सुरू करायचं असेल, तर ॲग्रीटेक या क्षेत्रात तुला कुठल्या संधी, कारण आता तुला याचा खूप अभ्यास झालेला आहे, खूप अनुभवही मिळालेला आहे, तू रोज बघतेस ते. तर अशा कुठल्या संधी दिसतात का, की ॲग्रीटेक या क्षेत्रात कुणाला स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं असेल, तर कुठल्या क्षेत्रात त्यांनी विचार केला तर त्यांना कल्पना किंवा संधी या दिसू शकतील? माझ्या मते हा क्षेत्र खूप मोठा आहे. पण मी जर याला थोडक्यात सांगू इच्छिते, तर हे जे 3 स्पेस मी तुम्हाला ऑलरेडी बोलली, की एक मार्केट लिंकेज आहे, एक हं. स्टोरेज आहे आणि एक ॲग्री इनपुट आहे. तर ह्या तिन्ही एरियाजमध्ये खूप म्हणजे अजून खूप स्कोप आहे काम करायला आणि मार्केट लिंकेजेसमध्ये तर एस्पेशली कारण हे फॅमिली बिझनेसेस रन करत आले, एक्सपोर्ट वगैरे. तर असं काहीतरी टेक्नॉलॉजी घेऊन येऊन ज्याला डिस्रप्ट करू शकेल आणि याला ट्रान्सपरन्सी बिल्ड करू शकेल, असं काही जर करू शकले तर नक्कीच हेल्पफुल असेल. आता अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत आणि आजकालचं वातावरण पण हे उद्योजकता किंवा एंटरप्रेन्योरशिप करता चांगलं आहे, स्टार्टअप करता चांगलं आहे. पुढे जाऊन मी म्हणेन, की पुढचा येणारा जो काळ आहे, आत्ताचा सुद्धा हा स्टार्टअपचाच काळ आहे. तर तू त्यांना काही तुझ्या अनुभवातून असा काही सजेशन्स, एडवाइस वगैरे करायचं काय करशील म्हणजे त्यांना तू काय सांगशील म्हणजे अशी? असं ॲडवाईस वगैरे तर नाही काही, पण मी एक गोष्ट कायम बोलते आणि ती आहे की बरेचसे लोकं राइट टाईमचा वाट बघत असतात, की राइट टाईम येईल तेव्हा मी हे सोडून ते करेल किंवा तेव्हा ते डिसिजन घेईल. सो मी कायम हे म्हणते, की तुम्ही जर लवकर स्टार्ट केलं, तर तुम्ही लवकर फेल व्हाल. तुम्ही लवकर फेल झाले, तर तुम्ही लवकर परत शिकाल आणि मग तुम्ही लवकर सक्सेसफुल व्हाल. तर ही जी सायकल आहे ना, हे तुम्हाला खूप अर्ली स्टेजला करणं गरजेचं आहे. सो इट्स लाइक स्टार्ट अर्ली, फेल अर्ली, लर्न अर्ली एंड सक्सीड अर्ली. सो दॅट इज व्हॉट आय टेल एव्हरीबडी आणि मी तेच केलेलं. आता बिफोर ॲट सर्टन एज मला सगळेजण म्हणतात, की "तू खूप यंग आहेस." मी म्हणेल, की जे मी 4 वर्षात केलं, बऱ्याचदा फेल झाली, बऱ्याचदा उठली, बऱ्याचदा राइट मार्गावर लागली. त्याच्यासाठी माझ्याकडे टाईम होता आणि तो असणं खूप गरजेचं आहे. सो हेच मी सांगेल सगळ्यांना, की स्टार्ट अर्ली. ओके. थँक यू कल्याणी. मला वाटतं आजचं जे आपण बोललो, त्याच्यातून अनेक चांगल्या गोष्टी या पुढे आलेल्या आहेत. म्हणजे तू जे आत्ता जे सांगितलं, की स्टार्ट अर्ली आणि फेल्युअर्स आधी म्हणजे अपयश हे आधी चाखा म्हणजे यश नक्कीच मिळतं वगैरे. आणि एकंदर म्हणजे तुझी जी अजून एक तू सांगितलंस, की तुला इतर लोकांशी बोलायला आवडतं. ते मला वाटतं उद्योजकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर बोलला नाहीत आणि माहिती त्याच्यातून मिळाली नाही, तर तुमच्या कल्पनेला तुम्ही पुढे एक चांगला असा शेप देऊ शकत नाही. आणि तुझं जे पहिल्यांदा आपण जे बोललो, की पहिल्यापासून आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, की मी जे करणार आहे ते नक्कीच यशस्वी होणार आणि याच्यात फेल्युअर हा भाग नाहीच. फेल्युअरमधूनही काही शिकायला मिळणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यापासून माझ्या कुटुंबाला कुठलाही भार किंवा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. हा जो एक कॉन्फिडन्स आहे, त्या कॉन्फिडन्सनी तू जी पुढे चाललीस, तर मला वाटतं की गोदाम इनोव्हेशन याला एक खूप मोठं असं भवितव्य आहे. मी आज येणाऱ्या म्हणजे पुढच्या 2, 4, 10, 15 आणि त्याच्या पुढच्या काळात ही खूप मोठी कंपनी नक्की होणार असं मला स्वतःला निश्चितच वाटतं आणि मला वाटतं इथे जे हे बघतील, ऐकतील त्यांनाही हा आत्मविश्वास जो आहे तो नक्कीच वाटेल आणि तुझ्यापासून मला खात्री आहे की अनेक जण स्फूर्ती घेतील आणि पुढे येतील आणि त्यांना जर काही लागलं तर तुझ्यासारखे उद्योजक त्यांना मार्गदर्शन करायला नेहमीच तयार असतील. तू नक्कीच. आज इथे आलीस, या माझ्याबरोबर गप्पा मारल्या. शिवाय माझ्या इतर मित्र-मैत्रिणींबरोबर पर्यंत पोहोचणार आहेत. करता मी तुझे आभार मानतो आणि माझं हे उद्योजकता आणि स्टार्टअप हे जे चॅनल आहे त्याचा मुख्य उद्देशच हा उद्योजकतेला एक प्रकारचं पुश देणे आणि जास्तीत जास्त लोकांना उद्योजकतेकरता प्रवृत्त करणे, विशेष करून ग्रामीण भागातल्या हा उद्देशाने मी हे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो राइट. आणि मला वाटतं त्यांच्यापुढे तू एक खूप उत्कृष्ट असं उदाहरण आहेस. तेव्हा धन्यवाद. आपण जरूर पुन्हा कधीतरी भेटूया. थँक यू व्हेरी मच. थँक यू सो मच.